हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. ही दुपारची वेळ आहे. दुपारचे 1:15 वाजलेले आहेत आणि इकडं मी किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. तुम्ही म्हणसाल की ताई इतका लेट स्वयंपाक? तर सकाळी एक वेळा स्वयंपाक बनलेला आहे आणि तेच मी सगळं थोडं थोडं जे राहिलेलं आहे ते काढून ठेवत आहे आणि कढया वगैरे सगळ्या रिकाम्या करून घेतल्या. म्हणजे आज येणार आहेत पाहुणे, तर त्यांच्यासाठीच मी स्वयंपाक करत आहे. म्हणजे कोण येणार आहे? तर रामचे मम्मी पप्पा येणार आहेत. अगोदरही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यांना. तर सकाळी त्या ताईंचा फोन आला की म्हणत होते, म्हणजे उदगीर त्यांचं माहेर आहे, तर माहेरी जात आहेत ते आणि येतेवेळेस इकडे येणार आहेत. म्हणजे हे विचारण्यासाठी त्यांनी फोन केलेलं होतं की तुमच्यासाठी शेतातलं काय घेऊन येऊ. म्हणजे आता शेतामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत, जसं हरभऱ्याची भाजी आहे. सगळ्यात स्पेशल म्हणजे आता हरभऱ्याची भाजी आहे शेतामध्ये. परत भाजी आवऱ्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा हे उकळल्यानंतर खायला खूप छान लागतात आणि भजी पण बनवली जाते ना याचे सोले वगैरे करून. तेच विचारत होतात आई की काय घेऊन येऊ तुमच्यासाठी. तर म्हणलं हरभऱ्याची भाजी तोडायला वेळ भरपूर जातो. तर म्हणलं हरभऱ्याची भाजी काय गावाकडून 2-3 वेळा आलेली होती, तर आम्ही खाल्लेली आहे. तेच म्हणलं ताईंना की हरभऱ्याची भाजी तोडायला वेळ लागतो, त्यामुळे हरभऱ्याची भाजी काय आणू नका. फक्त जे शेंगा आहेत आवऱ्याच्या परत तुरीच्या ते घेऊन या. म्हणजे आता घरची कामं असतात, परत इकडे यायची घाईगडबड असते, आवरायचं असतं आणि त्यामध्ये शेताकडे जाऊन ते सगळं तोडणं आणणं त्यामध्ये त्यांना पण लेट होणार होता. म्हणून मी फक्त शेंगा आणायला त्यांना सांगितलेलं आहे. तसं तरी मी त्यांना म्हणणार होते की काही आणू नका असंच्या, पण तसंच म्हणल्यानं ते येणार नव्हते, कारण इथूनच जाणार नाही तसं जाणार. त्या निमित्तानं ते घरी येतील आणि फोन करून त्यांनी मला विचारलेलं आहे आणि असं एकदम नग म्हणायला मला ठीक पण वाटलं नाही. म्हणून मी फक्त शेंगा आणायला त्यांना सांगितलेलं आहे आणि ते येणार आहेत. म्हणजे म्हणत होते 2 वाजेपर्यंत येतील. म्हणलं जेवण करायला इकडं जा, मी स्वयंपाक करून ठेवेन. आणि तसं तर मी पण काही म्हणजे सकाळी नाश्ता केलेला आहे आणि यांच्यासाठी पण आज पोहेच बनलेले होते, म्हणजे आज रविवार आहे. तर यांनाही म्हणलेलं की जेवण करायला घरी या, म्हणजे टिफिन दिलेलं नाही यांचं मी. तर आता इकडे मी स्वयंपाक करत आहे. तर तुम्हाला बोलत बोलत स्वयंपाक झालेलाच आहे, म्हणजे तयारी मी करून ठेवलेली आहे. इकडं शेवयाची खीर बनवलेली आहे. म्हणजे शेवया अगोदर तुपात परतून घेतल्यानंतर दूध टाकलेलं आहे आणि शेवया छान मी शिजवून घेतल्या. नंतर यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकत आहे. म्हणजे 1 ते 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेतलं, दुधामध्ये छान ते बॅटर बनवून घेतलेलं आहे, म्हणजे गुठळी बनणार नाही. आणि हे बॅटर मी यामध्ये ओतलं आणि 1 सलग चमचा फिरवत ते छान शिजवून घेतलं. नंतर यामध्ये चवीपुरती साखर, विलायची पावडर टाकलेला आहे आणि एकदम मस्त अशी ही खीर बनून तयार झालेली आहे. आणि मी भात बनवून ठेवलेला आहे. वरण जे सकाळी बनवलेलं होतं ते गरम करून घेतलं, भाजी बनवली आणि इकडं खूप सारे कांदे चिरलेले आहेत, म्हणजे कांदा भजी बनवणार आहे. तर खीर बनलेलीच आहे, कणिक मळून ठेवली. तर ही सगळी तयारी करून ठेवते आणि रामचे मम्मी पप्पा आल्यानंतर दिनेशच्या पप्पाने बोलवून घेते. म्हणजे सगळेजण थोडा वेळ बोलत बसतील तोपर्यंत मी कांदा भजी तळून घेते आणि चपात्या बनवते गरमागरम. फक्त तयारी जी आहे ना मी अगोदर करून ठेवत आहे, नंतर घाई गडबड नको. आणि तसं तर मी आज तांदूळ वगैरे धुलेले आहेत, वरती उन्हाला नेऊन टाकले. तर 2-3 वेळा वरती हेरझाऱ्या झाल्या हात देण्यासाठी वगैरे, म्हणजे लवकर ते हडकले जातील. आणि दळण पण करायचं आहे, त्यासाठी ज्वारीचं पोतं हॉलमध्ये आणून टाकलेलं आहे, वरी स्टोर रूममध्ये होतं. तर दिनेशलाच मी सकाळी आणायला लावलेलं आहे. ही पण कामं आहे, तर म्हटलं सगळी तयारी करून ठेवूया आणि मग दळण करूया जोपर्यंत सगळेजण येतील तोपर्यंत. तर इकडं कांदे खूप सारे मी चिरून घेतले उभे आणि 2 ते 3 वाटी इकडं बेसन घेतलं आणि यामध्ये टाकलेत मसाले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि जिरं, ओवा हे सगळं हातानं घासून टाकलं. खूप सारे कांदे, कोथिंबीर हे सगळं टाकून मी बॅटर बनवून ठेवलं. खीर पण बनली, भज्यासाठी बॅटर पण बनवून ठेवलं. ही सगळी तयारी करून आता आलेली आहे मी बाहेर. आणि अगोदर मी ज्वारी काढून घेते, म्हणजे पोतं सकाळपासून इथंच ठेवलेलं आहे. तर म्हणलं अगोदर जितकी पाहिजे तितकी ज्वारी काढून घेऊयात दळण करण्यासाठी आणि पोतं मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवणार आहे. म्हणजे हॉलमध्ये पडलेलं आहे केव्हापासून ठीक पण वाटत नाही आहे. तर इकडे एका मोठ्या टोपल्यामध्ये मी ज्वारी काढून घेतली आणि परत हे तोंड बांधून पोतं मी वडत तिकडे घेऊन जाते, कारण खूप जास्त आहे, उचलणार पण नाही आहे. तर वडत वडत मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवून आलेली आहे. चाळणी वगैरे सगळं बाहेर घेऊन जाते आणि जोपर्यंत की सगळेजण येतात तोपर्यंत मी दळण वगैरे करून घेते. म्हणजे हे पण कामं होतील, कारण एकतर आता हिवाळा आहे, खूप लवकर दिवस जातो. कुठलं तरी एक्स्ट्राचं काम करायचं, मग सकाळपासून संध्याकाळ कशी होते समजतच नाही आहे, त्यामध्ये असं होतं. म्हणून म्हटलं आता असंच वेट करण्यापेक्षा तरी बरं आहे की आपण दळण करत करत वेट करूया. तर इकडे ज्वारी मी सगळं बाहेर आणून ठेवलेलं आहे. ज्वारी, परत इकडं एक पोतं आणलेला आहे, जे अगोदरची थोडीफार ज्वारी होती इथं ठेवलेली ते पण घेऊन आलेले आहे. आणि इकडं 2 टोपले, बकेट सगळं आणलं, म्हणजे चाळून त्यामध्ये टाकण्यासाठी. तर आता पटकन मी दळण करून घेते. तसं तर ज्वारीमध्ये काही नाही आहे, पण मी चाळणी करूनच दळण करत असते, म्हणजे जे हे धूळ वगैरे आहे सगळं निघून जातं आणि जे बारीक ज्वारी आहे, काळी आहे, सगळं गळून जातं यामध्ये.
तर थोडंसं मी दळण केलं. तितक्यात रामच्या मम्मीचा फोन आला आणि आता लेट पण खूप झालेला आहे, म्हणजे दुपारचे 2:30 पावणे 3 वाजलेले आहेत. तसं तर ते म्हणत होते की 2 वाजताच येईन, पण घरची सगळी कामं आवरून निघायला त्यांना लेट झाला असेल. तर आता आज जवळच आलेले तिथं, तर म्हणलं आता लेट झालेला आहे, आल्यानंतर जेवणच करतील हे, म्हणून मी आता आलेले आहे किचनमध्ये. ते दळण तिथंच ठेवलं मी सगळं बाहेरच, नंतर करणार आहे निवांत. अगोदर मी भजे तळून घेते. तर तेल गरम करायला ठेवलं, तेल छान गरम झालं. आता मी अगोदर भजे तळून घेते आणि कणिक मी अगोदरच मळून ठेवलेले आहे. चपात्या आणि भजे मला इतकंच बनवायचं आहे, बाकीचं सगळं मी बनवून ठेवलेलं आहे. तर आता जास्त लेट होणार नाही, पटकन सगळं बनून तयार होईल. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी भजे टाकलेले आहेत आणि आलट पलट करत छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेत आहे. आणि मला झाराच भेटत नव्हता, म्हणजे घाई गडबडीत भेटत नाहीत वस्तू, म्हणजे प्रत्येक वेळी हातात येतो, पण यावेळेस कुठं ठेवलं मला भेटतच नाही आहे ते. तसं तर दररोज लागत नाही आहे मला ते झारा. जेव्हाही असं काही तळण्याचं काम आपण करतो त्यावेळेस म्हणजे एक्स्ट्राचं तेल सगळं त्यानं म्हणजे निचरा होतं, येत नाही या भज्यामध्ये किंवा पापड वगैरे आपण तळतो. पण आज काय मला तो झारा भेटलाच नाही, म्हणून मी चमच्यानं जिकडे भजे काढून घेतलेले आहेत आणि संग मी कणिक आणखीन एक वेळा मळून घेतलेली आहे. तर एकदम मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बनून तयार झालेली आहेत. आणि पापड पण तळायचा विचार होता, तर म्हणलं असू दे, म्हणलं आता कांदा भजी तरी मी तळलेले आहेत, पापड काही काढलेले नाही आहेत. तर भजी सगळीकडे संग तळतच मी कणिक एक वेळा तेलाचा हात लावून छान मळवून घेतलं आणि संग मी गोळे बनवून ठेवले. फक्त चपात्या बनवायचंच काम मी ठेवलेलं आहे. आणि इकडे भजी तळून झालेले आहेत. आता शेवटचा ब्याचा आहे. तर बघू शकता एकदम मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बनून तयार झालेले आहेत. जेव्हा हे भजी बनवतो ना, गरम आपल्याला खायला भेटत नाही, खास करून बायकांना गरम खायला भेटत नाही, कारण सगळ्यांना द्यायचं असतं, परत सगळ्यांचं आवरायचं असतं, तोपर्यंत ते गार होतात. तर खूप सारे कांदे टाकायचे, म्हणजे कांदा भजी थंड झाल्यानंतर खायला खूप छान लागतात. भजे तळून झालं, मी पॅन ठेवलं गरम होण्यासाठी आणि तोपर्यंत रामचे मम्मी पप्पा आलेले आहेत, म्हणजे ज्यांचा मी वेट करत होते. फायनली ते आलेले आहेत आणि तेच विचारत आहेत, ताई की दळण करत होतो का, म्हणजे सगळं मी बाहेरच ठेवलं, दळण पण पूर्ण झालं नाही ते. तर मला निवांत करूया जसं आपल्याला वेळ भेटला तसं, आज नाही झालं तरी उद्या केलं तरी पण चालतं, म्हणून मी ते सगळं जिथल्या तिथं ठेवून अगोदर स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. कारण आज दिनेशच्या पप्पांचं रविवार आहे, ते पण जेवण केले नाही आहेत आणि मी पण सकाळी नाश्ता केलेली आहे. तर यांचाच वेट करत होते, म्हणजे आल्यानंतर सगळेजण जेवण करू. तसं तर ताईनाही सांगितलेलं होतं की जेवण करायला इकडच्या. तर आता आलेले पाय धुवायला पाणी दिलं, अगोदर पिण्यासाठी पाणी दिलं. तसं तर थंडी खूप आहे ना, पाणी प्यायला जातच नाही, थंड पाणी खास करून, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये गरम वस्तू प्यायला आवडतात, जसं चहा वगैरे. पण रामचे मम्मी पप्पा चहा पित नाहीत, म्हणजे चहा त्यांना आवडत नाही आणि चांगलं पण नसतं, त्यांचं एकदम बरोबर आहे. पण मला एक सवय आहे चहाची, चहा म्हणलं ना मग जेवणही सोडते, अगोदर चहा घेते. पण त्यांचं बरं आहे, चहा पित नाही आहेत, म्हणून चहा वगैरे मी काही केलेलं नाही आहे. आता मी इकडे चपात्या बनवत आहे, कारण आता सगळी तयारी मी करून ठेवलेली होती, फक्त मला चपात्या बनवायच्या होत्या. चपात्या मी अगोदरच बनवून ठेवायचा विचार केला, गार होतील म्हणून मी केलं नाही. तर इकडे चपाती मी बनवून घेत आहे आणि इकडे संग माझं बोलणंही सुरू आहे. म्हणजे घरी पाहुणे आले तर पाहुण्याचा पाहुणचार करणं हे गरजेचं आहे, म्हणजे त्यांना बोलणं हे गरजेचं आहे. असं नाही की आपण आपल्याच कामात मग्न होतो. तर ताई किचनमध्येच आलेले आहेत, म्हणजे मी चपात्या करत आहे आणि आमचं इकडं बोलणंही चालू आहे. म्हणजे निवांत बसून बोलायला आता तितका वेळ नाही, कारण थोड्या वेळात ताई जायला म्हणजे यांच्या माहेरी जाणार आहे त्या, म्हणून इकडे चपात्या करतच आमचं बोलणं सुरू आहे. आणि तसं तर आमचं बोलणं फोनवर होतच असतं, म्हणजे फोनवर जेव्हा आपण बोलतो ना एकदम निवांत बोलतो, पण घरी आल्यानंतर असा गोंधळ असतो ना की तेही करायचं आहे, हेही करायचं आहे, बोलायचं पण आहे, सगळाच गोंधळ होतो. त्यामध्ये वेळेची कमी, म्हणजे एकतर त्यांना जायची घाई गडबड असते आणि आपल्याला काहीतरी स्वयंपाक पाणी चहा पाणी याची घाई गडबड असते, त्यामध्ये निवांत बसून बोलणं काय आपलं होतच नाही. तर ताईला इथं चेअर टाकून दिलेली आहे, म्हणजे निवांत बसा जोपर्यंत की मी चपात्या बनवते तोपर्यंत. आणि तसं तर दिनेशचे पप्पाही आणखीन आलेले नाही, तर थोड्या वेळात ते पण येतील. आता 3 वाजलेलेच आहेत, तर आज यांना खूप लेट झाला जेवण करायला. तसं तर दररोज 2 वाजता जेवण होतं, पण ताई लवकर आले नाहीत, कारण यायला लेट झाला, घरची सगळी कामं आवरून यायला खूप लेट होतो. कसं असतं ना, जेव्हा बायकांना घरातनं बाहेर निघायचं आहे ना, त्यावेळेस सगळं आवरायचं असतं, घरात कोण आहे काय नाही त्यांच्यासाठी सगळं आवरून ठेवणं. तसं तर ताईच्या सासूबाई आहेत घरी, सगळं आवरून ठेवणं हे ते सगळं राहतं आपल्या मागं. तसं तर इकडे यायचं होतं, मग त्या शेताकडे गेल्या, शेंगा म्हणजे घेऊन आलेले आहेत, आवऱ्याच्या शेंगा आहेत, तुरीच्या शेंगा आहेत, सगळं घेऊन आले. सगळं आवरून येणं, स्वतःचं आवरणं, त्यामध्येच वेळ जातो. म्हणजे आपण 1 वाजता निघायचा विचार केलो तर तिथंच 2 वाजतात, 1 तास कसा जातो समजत नाही सगळं आवरण्याच्या नादात.
तर असं इकडं फायनली पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. चपात्या बनवून घेतल्या, खीर, वरण, भात, 2 प्रकारच्या भाज्या आणि शेवयाची खीर हे सगळं मी बनवलं. गरमागरम चपात्याही बनलेल्याच आहेत. आणि तोपर्यंत दिनेशचे पप्पा आलेले आहेत, फ्रेश झाले आणि बोलत बसलेले आहेत आता सगळेजण. तोपर्यंत मी जेवायला वाढत आहे. तर गरमागरम जेवण थाळी तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. मस्त अशी जेवण थाळी तयार आहे. तर आता निवांत बसून आम्हीही जेवण करू. संग आमची चर्चाही सुरू आहे. कारण सगळ्यांना कामाचा गोंधळ इतका की वेळेची कमी की वेगळा वेळच भेटत नाही की निवांत आपण बोलत बसू, होतच नाही आहे. आणि तसं तर या ताईंच्याने आमची ओळख कशी झालेली आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे दीपक आणि राम दोघंही ट्रेनिंगला बेंगळूरला होते, तेव्हापासून आमची ओळख झालेली आहे. तसं तरी अगोदर मुलांची ओळख होती, म्हणजे क्लासमेटच आहे सगळे. जसं दीपक आणि राम क्लासमेट, तसं यांचा छोटा मुलगा आणि दिनेश क्लासमेट आहेत. त्यांची ओळख अगोदरपासून होती. पण जेव्हापासनं मिलिटरीमध्ये जॉईन झालेले मुलं तेव्हापासनं आमची पण ओळख अशी वाढली की आम्ही एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी बनलेलो आहोत. म्हणजे 3-4 दिवस गेल्यानंतर त्यांचा फोन येतो, नाहीतरी माझा तरी जातो, असं आमचं बोलणं होत असतं. आणि उदगीर यांचं माहेर आहे, त्यामुळेही त्यांच्या जरा होत असतात. तर आमचं जेवण खाणं झालेलं आहे आणि आता थोड्या वेळ निवांत बसलो, सगळ्यांची चर्चा सुरू आहे. आणि ताई काय काय आणले ते मी बघत होते. तर इकडं खूप साऱ्या शेंगा आणलेल्या आहेत. तुरीच्या शेंगा आहेत, आवऱ्याच्या शेंगा आहेत आणि हे उकडून खायला खूप छान लागतात. म्हणजे थोडंसं मीठ टाकून हे उकडून घेतलं ना, खाण्यासाठी खूप छान लागतात. म्हणजे गावाकडे आम्ही हे सतत बनवायचो, पण आता इकडं आल्यापासून हे सगळं आम्ही मिस करत आहोत. म्हणजे भेटतच नाही असं काही. पण ताई घेऊन आलेत खूप सारं, म्हणजे 2-4 वेळा तरी आम्ही ते खातो इतकं आणलेले आहेत. तर आता ताई जायला निघालेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त फक्त 1 तास थांबलेले आहेत. आता इतक्यामध्येच आमचं जेवणं, खाणं, बोलणं सगळं झालेलं आहे. तुम्ही अंदाज लावू शकता किती गोंधळ चालू आहे सगळ्यांचा. सगळ्यांना इतकी घाई गडबड आहे की उन्हाकडेही वेळच नाही असं झालेलं आहे. आणि थोड्या वेळात थंडी पण सुरू होईल आणि बाईकवर जायचं आहे यांना, त्यामुळे थोडंसं लवकर हे निघत आहेत. तर आता जात आहे, कुंकू वगैरे लावलं यांना. आणि आता दिनेश पप्पा पण यांच्यासोबतच निघत आहेत. म्हणजे तसं तरी जास्त वेळ ते घरी थांबत नाहीत. आल्यानंतर इतका गोंधळ असतो की थांबणारच नाहीत. पण आज निवांत तास घरीच होते आणि आता जायला निघालेले सगळेजण. आता मी आणि माझी कामं फिक्सच आहोत. तर आता ताई म्हणत आहेत कधीतरी आमच्याही घरी या, पण तिकडे जाणंच होत नाही. म्हणजे अगोदर तिकडे अर्चना राहायची, म्हणजे माझी दुसरी नंबरची बहीण, तर तिला भेटायला आम्ही जायचो अगोदर. म्हणजे अर्चनाचं गाव आणि या ताईचं गाव जवळपासच आहेत. पण आता कसं झालेलं आहे, अर्चना पण पुण्याला गेलेली आहे, त्यामुळे तिकडेही जाण्यात येत नाही मला, असं झालेलं आहे. त्यामुळे ना ताईच्या घरी काही जाणं झालंच नाही आहे. काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानंच आपण जातो, असं जाणं थोडंसं कठीण आहे. आणि तुम्ही बघत असता दिनेश पप्पा इतकी बिझी असतात की जाणं खूप कठीण आहे, कुठेतरी एक दिवस काढणं खूप कठीण आहे, असं झालेलं आहे. तर आता ताई गेल्यानंतर मी इकडे दळण करत आहे. म्हणजे ही कामं अर्धवट मी ठेवलेली होती, तर आता दळण करून घेते पूर्ण. आणि दळायला पण देणार आहे, पीठ थोडंसंच आहे. आणि कसं होतं, पूर्ण पीठ संपलं की मग दळून आणायला दिनेश घरी राहत नाही आहे, किंवा आता इथे शेजाऱ्यांच्या घरी मी देत होते, कारण त्यांच्या इथे गिरणी आहे, ते दळून आणायचे अगोदर. पण आता ते पण नेत नाही. 2-3 वेळा त्यांना मी म्हणून बघितलं, पण नंतर काही ते नेले नाही आहेत. त्यामुळे म्हणलं पीठ असेपर्यंतच दळून करून ठेवायचं. तर इकडं सगळी ज्वारी मी चाळून घेते. त्यानंतर परत आता संध्याकाळचा स्वयंपाक, परत जे भांडे झालेत ना, इतके जास्त झालेत ना ते भांडे, स्वयंपाक बनवले, जेवण केले, सगळेच भांडे झालेले आहेत. तर सगळे भांडे घासून घ्यायचे आहेत. आणि चिवडा मला करायचा आहे, म्हणजे चिवडा संपलेला आहे आणि मुरमुरे आणायचे होते. तर तिने शेतवेळेस मुरमुरे घेऊन आलेले आहे, शेंगदाणे पण घेऊन आलेला आहे. तर शेंगदाणे अगोदर मी डब्यात भरले आणि जे उरले ते आता मी चिवड्यात टाकणार आहे. म्हणजे 1 किलोचा डब्बा म्हणून मी घेतलेला होता. बघितलं तुम्ही, थोडेसे शेंगदाणे राहिलेले आहेत, पूर्ण 1 किलो त्यामध्ये बसतच नाही आहेत. तर इकडे चिवडा बनवण्यासाठी अगोदर मी कढईत तेल घेतलं आणि शेंगदाणे डाळवं छान मी तळून घेत आहे. छान शेंगदाणे अगोदर मी तळून घेतले, नंतर डाळवं टाकलं. म्हणजे डाळवं तळण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण ते ऑलरेडी भाजलेलंच असतं. म्हणून मी थोडंसं कमी गॅसवरती इकडं परतून घेतलेलं आहे. आणि इकडं तोपर्यंत सुके मसाले काढून घेते. तर इकडे 2 चमचे लाल मिरच पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे. चिवडा बनवतच होते तोपर्यंत दिनेशचे पप्पा आलेले आहेत. टायमिंग सांगितल्यानंतर यावेळेत रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. म्हणजे खूप लेट झाला मला, खूप जास्त भांडे झाले होते. सगळे भांडे घासणं, किचन क्लीन करणं हे झाल्यानंतर मी चिवडा बनवायला थांबलेले होते. म्हणजे विचार आला की उद्या करूया, तर म्हणलं असू द्या आजच करूया, यांचा रविवारी आहे, ते पण खातील.
तर इकडे मी मसाला तयार केलेला आहे, म्हणजे मसाले मी अगोदरच म्हणजे काढून ठेवलेले होते. शेंगदाणे डाळ हे तळून घेतलेलं होतं. नंतर कढईमध्ये परत मी तेल घेतलं आणि मोहरी, जिरं, लसूण टाकलं आणि जे मसाले काढून ठेवलेले होते ते टाकले. तळलेले शेंगदाणे डाळवं टाकलं, परतून घेतलं. मस्त असा चिवड्याचा मसाला बनवून तयार आहे. मुरमुरे काढून घेतले आणि यामध्ये मसाला टाकला, छान मिक्स केलं. एकदम मस्त आणि टेस्टी चिवडा बनवून तयार झालेला आहे. चिवडा बनवायला जास्त वेळ लागणार नाही, झटपट बनतो हे कमी वेळामध्ये. आणि चिवडा हा माझा फेवरेट आहे, मला दीपकला चिवडा खूप आवडतो. तर इकडं चिवडा मी टेस्टी करून बघितला, खूप छान झालेला आहे. तर अगोदर मी सगळ्यांना चिवडा खायला देते, म्हणजे फ्रेश झालेले आहेत, आता बसलेले आहेत निवांत. तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण चिवडा खायला. तर इकडे चिवडा वगैरे आम्ही अगोदर खाऊन घेतलं आणि नंतर जी भांडे झाले होते ते मला घासून घ्यायचे होते, कारण सकाळच्या वेळा मी ही कामं ठेवत नाही आहे, कारण थंडी खूप जास्त आहे. सकाळी तरी हे कामं होणार नाही, जितकं होईल तितकं मी आताच आवडून ठेवत असते. चिवडा वगैरे आम्ही खायला घेतला आणि नंतर मी भांडे घासेपर्यंत हे बसलेले आहेत टी व्ही पाहत. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना, गुड नाईट.